तू स्त्री शक्ती तू तुलाच देवी म्हणते तुझ्याच पोटी विश्व जन्मते तुझीच अवघी महती जरी तू अबला नसे दुर्बला कशास हा अन्याय कोणी शापिता कोणी दुःखिता कोणाचा हा न्याय एक संगिनी जणू रागिणी येईल तुझी या भेटी तिने जन्म हा इथे घेतला सखे तुझ्याच साठी तुला बनविण्या सशक्त सबला अन्याय निवारिणी ॲडव्होकेट शालिनी ॲडव्होकेट शालिनी ॲडव्होकेट शालिनी ॲडव्होकेट शालिनी मी मॅनेजर झाले ना तर माझा पगार 15,000 रुपयांनी वाढणार आहे. बाप रे, वैतागलोय मी तिच्या या कामाला. अरे मग वहिनीला सांग ना की नोकरी सोडून द्या. मग घर कसं चालणार माझ्या पगारात राजा? मी तुमच्या मिस्टरांना भेटली आहे. तुमच्याबद्दल त्यांच्या मनात बरीच जेलसी आहे. नाही म्हणजे माझी बायको मॅनेजर होणार आणि मी आहे तिथेच आहे अजून. जा दे तिला. गुड मॉर्निंग. सावकाश सावकाश. मी इथे कशी आले? मला वाटलंच होतं तुला जाग आली ना की तू हिंदी सिनेमातला डायलॉग मारणार नाही कहा हूं म्हणून. काय ग? तसं नाही पण मी इथे कशी आले आणि किती वाजले? मला ऑफिसला जायचं होतं. आता नाही ऑफिसला जाऊ शकणार. इनफॅक्ट तुझी ऑफिस सुटण्याची वेळ झाली आता. म्हणजे संध्याकाळ झाली सुद्धा? हो. पण तू गुड मॉर्निंग का म्हणालीस मग मला आता? अगं तुझी सकाळ आता झाली ना म्हणून. नीना, हे काय? दूध. आता कशाला? तुझा उपवास आहे ना, मग उपवासाला दूध छान असतं, चांगलं असतं म्हणून आणले. हे बरं लक्षात राहिलं तुझ्या. काय होतं त्या दुधात? तू असं कर ना, तू आधी मस्तपैकी फ्रेश हो, मग आपण गप्पा मारूया. ओके? नाही हे बघ मी फ्रेशच आहे. तू सांग ना मी इथे कशी आले? अगं तुझा मला 2-3दा फोन आला पण आवाजच येत नव्हता. आणायचे मी तुझ्या घराजवळूनच जात होते. म्हटलं भेटून जावं म्हणून आत आले तर हॉलमध्ये तू अशी बेशुद्ध असल्यासारखी पडली होती सोफ्यावर. म्हणून म्हटलं सोबत घेऊन जावं आणि इथे आणलं. पण माझा नवरा आणि माझ्या सासूबाई ते दोघेही होते घरीच. मी जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा मला म्हणाले की नाही तिला जरासं बरं वाटत नाही म्हणून पडली आपली. मला शंका यायला लागली. त्यांचं म्हणणं पटेना म्हणून मी म्हटलं मी घेऊन जाते डॉक्टरांकडे. तर आडेवेडे घ्यायला लागले. मग शेवटी त्यांना पोलिसांची धमकी दिली तेव्हा त्यांनी तुला माझ्यावर पाठवलं. नेमकं काय होतं त्या दुधात? विष. काय? हो. आणि डॉक्टर म्हणाले अजून थोडा उशीर जर झाला असता तर कदाचित. पण असं करून काय मिळवलं त्यांनी? त्यांनी तुला दूध दिलं होतं ते? हो मला आठवतंय. दूध प्यायल्यानंतर माझं डोकं हळूहळू जड व्हायला लागलं होतं.
अजिबात घाबरायची गरज नाही. शांत हो बघू तू आधी. आता तू अगदी सेफ आहेस. पण मला मारून काय मिळणार होतं त्यांना? मी असं काय वाईट केलं होतं ग की त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला? तुझं काही भांडण वगैरे झालं होतं का? नाही, तसं काही सुद्धा झालं नव्हतं. मला पण काही कळायला मार्ग नाही. बरं ते जाऊ दे. आता मस्तपैकी 2-3 दिवस माझ्या घरी आराम कर. आराम वगैरे काही होणार नाही बघ. हे विचार माझ्या डोक्यातून जाणारच नाहीत. अगं पण याच गोष्टीवर विचार करण्यात काही अर्थ आहे का आता? हा, सगळं सोडून दे बघू डोक्यात नाही आणि आता नव्यानं आयुष्य जगायला सुरुवात कर. नाही, मी त्या घरी आता पुन्हा जाणार नाही. आणि तू जाते म्हणालीस ना तरी मी तुला जाऊ देणार नाहीये, कळलं? शालिनी, मी माझ्या आईबाबांचं ऐकायला हवं होतं ग. खरंच मी चुकले ग, मी चुकले. जाऊ दे ना आता हे सगळं. हे बघ, चुका सगळ्यांच्याच हातून घडतात. खरा शहाणा तोच जो आपली चूक दुरुस्त करतो. तू चूक केली आहेस ना, मग ती कबूल करायला घाबरू नकोस. कदाचित त्याचमुळे तुझे आई बाबा तुला परत भेटतील. हो, मी माझ्या आईबाबांकडे जाणार. त्यांचा खूप आधार होईल ग मला. खरंच, आणि त्यांना सुद्धा. काय सांगताय तुम्ही? एवढं सर्व घडलं आणि इतक्या शांतपणे सांगताय तुम्ही? मग आता आरडाओरडा करून काही होणार आहे का? एवढ्या स्टेज पर्यंत मजल गेली त्याची? बघ ना, आता तुझं म्हणणं मला खरं वाटायला लागलंय ग. हो, खरंच मला तसंच जाणवलं होतं. मी आताही सांगते तुम्हाला, यामागे जेलसी आहे. हे त्याचं झालं, पण आईने असं का करावं? शेवटी पोटचा मुलगा आहे त्यांचा. त्यांना आपल्या मुलाबद्दल आपुलकी वाटणारच ना. आणि मुलासाठी आई काहीही करू शकते. तसंच असेल. आता एक सांगू मॅडम? हे बघ, खरंच सांग. तुझा सल्ला हवाय म्हणून आतापर्यंत सर्व काही खरं मी तुलाच सांगितलंय. अजून कुणालाही सांगितलं नाही मी याबद्दल. त्यांना असं अजिबात सोडू नका. म्हणजे पुढे काय करायचंय ठरवलंय तुम्ही? अजून तरी काही नाही. नशीब चांगलं म्हणून योग्य वेळी मैत्रीण तुमची धावून आली, नाही तर काय झालं असतं मॅडम तुमचं? म्हणून त्यांना सोडू नका. त्यांना जेवढा त्रास देता येईल ना तेवढा त्रास द्या. कोर्टात खेचा त्यांना. आयुष्यात असं पुन्हा कुणाबरोबर करण्याचा असा विचारही ते लोक करणार नाहीत. ॲडव्होकेट शालिनी. बोल, कशी आहेस आता? मस्त. आणि आई बाबा काय म्हणतात? मधलं सर्वच विसरलेत ते दोघेही. आणि यासाठी खरं तर तुला थँक्स द्यायला पाहिजे. नुसते थँक्स काय ग? मस्तपैकी पार्टी हवी. हा अगं, रोजच देते. बरं ते जाऊ देत. मला सांग, पुढे काय करायचं ठरवलंयस आता? तुला काय वाटतं? हे बघ, शेवटी मी वकील आहे. म्हणजे तू फीस देणार नसशील तरी फुकटचा सल्ला मात्र मी देणार आहे. पण खरं सांगू का नीना, त्याहून महत्वाचं आहे की तुला काय वाटतंय. केस करायची त्याच्यावर. दॅट्स गुड. तुलाही हेच वाटतं? प्रश्नच नाही. त्यांनी केलेल्या चुकीची शिक्षा मिळायलाच हवी. आणि त्यांनी केलेल्या चुकीची त्यांना कल्पना कधी येणार आणि या सगळ्याला आळा बसणार तरी कधी? त्याच्यावर केस करायची, त्याला कोर्टात खेचायचं. तू सांग, ज्यासाठी मला काय केलं पाहिजे? आता तुला नाही, या पुढची सगळी तयारी मलाच करावी लागणार. येस, ठरलं मग. येस, ठरलं. नीना, अगं, तू हो ना पुढे, मी आलेच. नीना, मला ना तुझ्याशी बोलायचंय. माझी इच्छा नाही. अगं, माझं ऐकून तर घे ना. सॉरी. हे बघ, मी कदाचित चुकलो असेन, पण माझी काही बाजू आहे ना, ती तर ऐकून घे.
हे बघ नीना, घाईत कुठलाही निर्णय घेऊ नको. कदाचित पुढे पश्चाताप करण्याची वेळ येईल तुझ्यावर. कुणावर? तुझ्यावर ना? तसंही तुझ्या लेखी मी मेलेलीच आहे आणि आता तुझ्या भविष्याचा विचार करायची माझी इच्छा नाही. नाही, तुझा संताप बरोबर आहे. खरंच मीच चुकलो असेल. नाही, मी चुकले, पण मला एक संधी मिळाली आहे सुधारण्याची आणि आता मला चुकायचं नाही. नीना अगं प्लीज माझं ऐकून तर घे. हे बघ प्लीज. नीना, बरं झालं नीना तू आलीस ते. मी तुला फोन करणारच होते अगं. उद्या आपली कोर्टाची तारीख आहे, लक्षात आहे ना तुझ्या? अगं अशी कशी विसरेन. बरं, पुढे काही घडलंय का? घडलं ना. 2-3 वेळा भेटायला आला होता तो मला. मी तुला म्हटलं होतं ना, एकदा काय ते त्याचं ऐकून घे. केवळ शेवटचं भेटायचं म्हणाला ना, तेव्हाच म्हटलं मी त्याला, बोल काय बोलायचंय ते. मग काय म्हणाला? नेहमीची आपली सारवासारवीच्या गोष्टी म्हणत होता. माझी मनस्थिती ठीक नव्हती, माझ्या मनात असा विचार आला. मग मी म्हटलं, झालं का तुझं बोलून? त्यावर म्हणतो कसा, तुला नाही का काही बोलायचं? नाहीतरी बोलायला कुठे काय शिल्लक ठेवलं होतं त्याने. मग शेवटी मीच म्हटलं त्याला, आता तरी निघ. ओके, पहिल्याच भेटीत ऐकलं असतंस ना तर इतक्यांदा भेटायला आला नसता तुला तो. पण हा सल्लाही तू मला उशिराच दिलास ना. बरं. ॲडव्होकेट शालिनी. कोर्टाचं आजचं कामकाज सुरू करण्यात यावं. युअर ऑनर, आज आपल्या कोर्टापुढे एक विचित्रच केस आलेली आहे. माझी अशील नीना करडे ही एका नामांकित कंपनीमध्ये मॅनेजरच्या पोस्टवर आहे. तर तिचे पती प्रदीप करडे हे एका कंपनीमध्ये क्लर्क आहेत. त्यांच्या घरी त्यांची आई अर्थातच नीना यांची सासूबाई आहे. आपली बायको मोठ्या पोस्टवर आहे, म्हणजेच मोठा पगार आणि तिचा मोठा हुद्दा. यामुळे नवऱ्याला त्रास होतो आणि मग आपल्या बायकोचा छळ सुरू होतो. या ईर्षेपोटी होणारा छळ इतका पराकुटीला जातो की नंतर तिला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला जातो. मोठा पगार तर घरी हवा, पण मोठा हुद्दा आणि तिचं वर्चस्व नको. माझी अशील नशिबानं या सगळ्या प्रसंगातून वाचते. युअर ऑनर, माझी कोर्टाकडे एवढीच विनंती आहे की या ईर्षेपोटी होणाऱ्या छळाबद्दल या गुन्हेगारांना मोठ्यातली मोठी शिक्षा द्यावी, जेणेकरून यापुढे हा गुन्हा करायला कोणीही धजावणार नाही. दॅट्स ऑल युअर ऑनर. प्रतिपक्षाच्या वकिलांचं काय म्हणणं आहे? मिलॉर्ड, माझ्या आशिलावर केलेले दोन्ही आरोप खोटे आहेत. एक तर तिचा घरी कधीही छळ झालेला नाहीये. उलट आपण खूप पैसे कमवतो अशाच तोरात त्या नेहमी घरी वावरायच्या. शिवाय तिला विष काही देण्यात आलेलं नाहीये. त्यांच्या खाण्यातूनच ते काहीतरी आलेलं असावं, कारण त्यांना घरापेक्षा बाहेर खाण्याची जास्त सवय होती. धन्यवाद सर. ॲडव्होकेट शालिनी, यावर काय म्हणायचं आहे तुम्हाला? युअर ऑनर, माझे म्हणणे स्पष्ट करण्यासाठी आणि ही केस सिद्ध करण्यासाठी मला इथे काही साक्षीदारांना बोलवण्याची परवानगी हवी. परवानगी आहे. सर्वप्रथम नीनाची सहकारी रेश्मा हिला इथे बोलवण्याची परवानगी आपण मला द्यावी. संमती आहे. रेश्मा, तुम्ही प्रदीप करडे यांना कधी भेटलात? हो, मीच नीना मॅडमला याची कल्पना दिली.
की तुमच्याविषयी त्यांच्या मनात खूप जेलसी आहे. पण असं तुम्हाला कशावरून वाटलं? मॅडमला या आधीही त्यांनी एक नोकरी सोडायला लावली होती, कारण त्याही नोकरीत त्या अशाच यशस्वी होत होत्या. आणि यावेळी तसंच घडलं. त्यांना मॅनेजरचा चान्स होता, म्हणून त्यांचं वागणं बदललं. अच्छा, धन्यवाद. प्रतिपक्षाच्या वकिलाला आपल्या बाजूतर्फे काय खुलासा करायचा आहे? नो सर. तुम्ही जाऊ शकता. युअर ऑनर, माझे यापुढील साक्षीदार म्हणजेच डॉक्टर गोडबोले. डॉक्टर गोडबोले, नीनाला विष दिल्यानंतर तुम्ही उपचार केले होते, त्याबद्दल काही सांगू शकाल? त्यांना विष देण्यात आलं होतं, तेही तास दीड तासापूर्वी. म्हणजे ते फूड पॉयझनिंग सारखं नव्हतं ना? नाही. धन्यवाद डॉक्टर. तुम्हाला काही विचारायचं आहे? नो सर. नो? ओके, तुम्ही जाऊ शकता. युअर ऑनर, यापुढील माझी साक्षीदार अर्थातच माझी अशील नीना करडे. नीना, तुला विष देण्यात आलं होतं, कसं? मला रोज सकाळी दूध प्यायची सवय आहे. त्या दिवशी मी ऑफिसला जायची तयारी करत होते आणि प्रदीप माझ्यासाठी दुधाचा ग्लास घेऊन आला. मला थोडंसं आश्चर्य वाटलं, पण तरीही मी ते दूध प्यायले. आणि थोड्या वेळानंतरच मला कसंसं होऊ लागलं. प्रदीप मला म्हणाला, तुला बरं वाटत नसेल तर तू थोडा आराम कर. मी त्याचं ऐकलं, पण मला खूपच त्रास होऊ लागला. म्हणून मी माझ्या मैत्रिणीला फोन लावला. फोनची बेल वाजत होती, पण मला इतका त्रास होत होता की मी काहीच बोलू शकले नाही. आणि कधी माझी शुद्ध हरपली हे देखील कळलं नाही मला. पण जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मी माझ्या मैत्रिणीसोबत होते. तुझ्या नवऱ्याची आणि सासूची वागणूक कशी होती तुझ्यासोबत? म्हणजे तुझा काही छळ वगैरे करायचे का? छळ असं नाही, पण मला त्रास होईल असं वागायचे. धन्यवाद. तुम्हाला काही विचारायचं आहे? येस सर. नीनाजी, तुम्ही घरी नवऱ्याला किती वेळ देत होतात? फारच कमी वेळ. पण त्यामुळे घरातली माणसं नाराज आहेत असं नव्हतं वाटत तुम्हाला? त्या बाबतीत माझी कोणतीच तक्रार नाही आणि त्यांचं नाराज असणं हे साहजिकच आहे. पण घराच्या परिस्थितीमुळे मला नोकरी करावी लागत होती. माझी इच्छा तशी मुळीच नव्हती, पण इतकी जबाबदारीची नोकरी असल्या कारणाने वेळेचा कॉम्प्रोमाइज करणं हे साहजिकच होतं. तुम्हाला त्रास होईल अशी त्यांची वागणूक होती असं तुम्ही म्हणालात, म्हणजे नक्की ते काय करायचे? म्हणजे फार टोचून बोलायचे मला. मी कधी जास्त खर्च केला तर जास्त कमवते म्हणून खूप माज आलाय अशी बोलणी देखील व्हायची. पण त्यांनी तुला विष दिला असेल असं वाटतं तुला? नाही, पण ते सत्य आहे. पण त्यांनी असं का केलं ह्याचंच आश्चर्य वाटतंय मला. आपण जाऊ शकता. मिलॉर्ड, मला माझ्या आशिलाला इकडे बोलवण्याची परवानगी देण्यात यावी. परवानगी आहे. या प्रकरणावर तुम्हाला काही बोलायचंय? काय म्हणावं तेच कळत नाही नेमकं. जज साहेब, आम्ही कधीही तिच्याशी असं वागलो नाही. ती म्हणते फार चुकीचं म्हणते. आम्ही खरं तर काहीच केलेलं नाहीये. धन्यवाद. ॲडव्होकेट शालिनी, आपण आपली पुढील कार्यवाही सुरू करावी. येस युअर ऑनर. तुमचा प्रेमविवाह झालाय ना? हो. तुमच्या बायकोचं आणि आईचं पटायचं? फार नाही, पण पटायचं. तुम्हाला तुमच्या बायकोच्या पगाराची गरज आणि तुमच्या आईला काम करणाऱ्या सुनेची गरज नाही हो, तसं काही नाहीये. मग कसं? बायकोनी भरपूर पगार घरी तर आणावा, वर ती आपल्या पुढेही जाऊ नये, ही सारखी तगमग.
आणि त्यामुळे होणारा मानसिक त्रास. आणि मुलाला अस्वस्थ बघून आईही त्रस्त. काय खरं आहे ना? आणि याचाच परिणाम ती घाणेरडी योजना रचलीत तुम्ही. खरं सांगा, विष कोणी आणून दिलं? मी. युअर ऑनर, खरा प्रकार तुमच्या समोर आलेला आहे. दॅट्स ऑल मी लॉर्ड. कोर्टासमोर आलेल्या सर्व साक्षी पुराव्यांवरून हे कोर्ट या निर्णयाप्रत आलेलं आहे. या कथेत भारतीय दंडविधान कलम 307 नुसार जो कोणी जाणीवपूर्वक व उद्देशाने असे कृत्य करतो ज्या कृत्यामुळे कोणाचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीला मृत्यूच्या अपराधाखाली पात्र धरता येते. तसेच त्या व्यक्तीला जास्तीत जास्त 10 वर्षापर्यंत तुरुंगवास व दंड होऊ शकतो. तसेच त्या कृत्यामुळे एखाद्या व्यक्तीस इजा झाली तर त्या आरोपीस जन्मठेप किंवा अगोदर नमूद केलेल्या शिक्षेस पात्र होईल. तसेच भारतीय दंडविधान कलम 120B नुसार संगनमत करून कट केल्याच्या आरोपावरून दोन्ही आरोपींना कलम 307 नुसार जेवढी शिक्षा होईल तेवढ्या शिक्षेस 120B नुसार पात्र ठरतील. तसेच भारतीय दंडविधान कलम 498 नुसार जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो. तो आपला सक्सेना आहे ना, केव्हापासून त्याला आपली फाईल पुढे करायची. त्याला म्हणावं फाईलवर जरा वजन ठेव आणि करून टाक काम. तुम्ही ऐकलत का? हो, जोशी आणि जाधव चक्क लाच घेण्याविषयी बोलत होते. हो, आणि तसं करणं काही सोपं नाही. हा, पण मी म्हणते असं काम करायचंच कशाला? खरं आहे तुमचं, पण त्यात गैरही काही नाही. काय? मॅडम, तुमचं पाकिट 10,000 रुपये मोजून घ्या.